नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे। मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मंजूर झाला आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे। नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, बुलढाणा, धाराशिव, जालना या पात्र जिल्ह्यात हा निधी वाटप होणार आहे। नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 5,65,302 शेतकऱ्यांना 604 कोटी 30 लाख 40 हजार रुपये रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे। माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती। यात खरीपातील जिरायती, बागायती व वार्षिक पिकांसह शेतजमिनीचे 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला होता। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 30 लाख 60 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती। या मागणीनुसार शासनाने नांदेडला 812 कोटींचा निधी मंजूर केला आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 5,56,302 शेतकऱ्यांच्या 604 कोटी 38 लाख रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे। उर्वरित 2,27,613 शेतकऱ्यांची माहिती लवकरच भरण्यात येणार आहे। ऑनलाईन प्रणालीवर माहिती अपलोड करण्याचे काम 75% पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे संदर्भ क्रमांक संबंधित गावांच्या तलाठ्यांना देण्यात आले आहेत। हे संदर्भ क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी KYC करणे गरजेचे आहे। या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होत असल्याची माहिती अनेक लाभार्थ्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांची माहिती पुढील 2 दिवसात भरण्यात येणार आहे। त्यामुळे सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा आणि KYC पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 1 रुपयात पीक विमा काढला जातो। यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीसारखे अधिकचे पैसे खर्च करण्याची गरज नाही। ही योजना फायदेशीर असतानाही काही जण गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे। राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात बनावट पीक विमा उतरवल्याचे प्रकार उघडकीस आले होते। आता मात्र बनावट पीक विमा काढल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची 25% नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, भुईमूग विमा मंजूर करण्यात आला आहे। मागील खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस तसेच इतर शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर झाली आहे। त्यानुसार नांदुरा तालुक्यातील 42,181 शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित झालेल्या एकूण 40,790 हेक्टर क्षेत्रासाठी 55 कोटी 68 लाख 27 हजार रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे
असे निर्देश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.